वसई शहर महानगरपालिकेच्या इलेक्ट्रिक बसला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता वसई महापालिकेच्या मुख्य परिवहन बस डेपोमध्ये उभा आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर आज दुपारी 2:30च्या सुमारास या बसने अचानक पेट घेतला आणि ही बस पूर्णतः जळून खाक झालेली आहे। अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी येऊन या आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे, परंतु आग इतकी भीषण होती की धुराचे कल्लोळ जे आहे ते परिसरामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि ही पूर्ण बस जी आहे ही जळून खाक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कारण ही बस जी आहे ही रस्त्यावर धावणारी बस आहे आणि बस रस्त्यावरून आल्यानंतर या बसला चार्जिंग लावण्यात आली होती आणि चार्जिंग पूर्ण झाल्यानंतर तिला या ठिकाणी आणल्यानंतर या बसने अचानक पेट घेतल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आणि ही बस पूर्णतः जळून खाक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। इलेक्ट्रिक मेल असं या बसच्या कंपनीचं नाव असून अशा 100 बसेस वसई महापालिकेच्या दालनामध्ये इलेक्ट्रिक बस आलेल्या आहेत आणि आता सध्या जे आहे या बसची आग विझवण्यामध्ये फायर ब्रिगेडच्या जवानांना यश मिळालेलं आहे, परंतु ही बस जर खऱ्या अर्थाने जर या ठिकाणी जर रस्त्यावर कुठे या बसने पेट घेतला असता आणि प्रवासी जर यामध्ये असती तर एक मोठी दुर्घटना यामध्ये घडली असती। सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्घटना जरी झाली नसली तरी बस मात्र पूर्णतः जळून खाक झालेली आहे। संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि या बसची नेमक्या आग लागण्याचं काय कारण आहे याचा तपास देखील सुरू आहे। वसई महापालिकेचे महापौर आणि इतर कर्मचाऱ्यांनी देखील या ठिकाणी येऊन या बसची पाहणी केलेली आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने या बसच्या आगीचं कारण जरी समजू शकलं नसलं तरी ही बस खाली असल्यामुळे आणि पार्किंगमध्ये उभ्या असल्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना होता टळलेली आहे आणि बस पूर्णतः जळून खाक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। चार्जिंग पूर्ण 87% झाली तेव्हा काढली गाडी पूर्ण। त्याच्या बाजूला पण 4 गाड्या होत्या। अचानक गाडी डायरेक्ट पेट घ्यायला लागली। तिला बंद करायचा प्रयत्न केला आम्ही, त्याच्यात फायर एक्सटेन्जर हे असल्यामुळं फायर ब्रॅकेट बाटला असल्यामुळं ते मारण्याचा प्रयत्न केला, पण काय आग विझली नाही। त्यामुळं त्या ITMS बोर्ड आहेत त्याच्यामुळे आग लागू शकते त्याच्यात। हा, किती वाजता लागली आग? 2:10 पर्यंत गाडीला आग लागली आणि पूर्ण गाडी कधी आली होती? गाडी 1 वाजता झाली। चार्जिंग म्हणून उभारलेली ती। कुठल्या रूटला चालवत होती गाडी? ही रूट म्हणजे अर्नाळा कळम इकडे कुठे पण जाते। काय सांगा, पालिकेच्या परिवहनच्या बसला आग लागली होती, आपण तत्काळ विझवलेली आहे, काय नक्की कशी विझवली कसं प्रयत्न होते? त्यावेळेला आम्हाला आपत्ती व्यवस्थापनाचा कॉल आला, त्यावेळेला आम्ही लगेच गाडी घेऊन महानगरपालिकेच्या परिवहन भवनाच्या पाठच्या मागे बस उभी होती, त्या बसला आग लागली होती। ती आग आम्ही पाण्यात मारून विझवण्यात आलेली आहे। काय गाडीचं नुकसान झालंय? गाडीचं नुकसान म्हणजे तिथं स्टेअरिंग जवळ आग लागली आणि ती बाजूला पसरली गेली, त्यामुळे वरचा टप आणि तिथे सीट व्यवस्था ही पूर्ण जळालेली आहे। एवढ्या मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवलंय? आगीवर साधारण 3 ते 4 मिनिटात आम्ही कव्हर केलेली आहे आणि आग पूर्ण विझलेली आहे हे आम्ही डिक्लेअर करतो। संदीप गायकवाड, APS मराठी, विरार।